महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा थाटात पार पडला। महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेनेच्या वतीनं राज्यातील गुणवंत शिक्षकांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक शिक्षकेतर उपक्रमशील शैक्षणिक संस्था अंगणवाडी सेविकांचा आणि उपक्रमशील मुख्याध्यापकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। यामध्ये राज्यभरातून एकूण 22 पुरस्कार देण्यात आले। त्यामध्ये उपक्रमशील शैक्षणिक संस्था मॉडर्न एज्युकेशन सोसायटी पंढरपूर, नवभारत ज्ञानवर्धिनी पुणे यांचा सन्मान करण्यात आला। उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणून सारंग पाटील, प्रभाकर ठाकरे, इरफान शेख, कृष्ण परमेश्वर सुतार, विद्या कांबळे यांना गौरवण्यात आलं। तर गुणवंत शिक्षक म्हणून चंद्रकांत चामे, अंकुश सोहनी, किशोर देवरे, माधव माने, सायरा बानू मकानदार, नशिकांत नाबदे, शशिकांत नाबदे, प्रशांत मेहत्रे, बंडू मोरे, आफरीन शेख, मनोज केदार, नूतन गोलांडे, गीतांजली कोले यांना पुरस्कार देण्यात आले। शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार बळवंत कटाप यांना प्रदान करण्यात आला। गुणवंत अंगणवाडी सेविका म्हणून अनिता कांबळे आणि कविता शिवशरण यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। सोलापुरातील शिवस्मारक सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे राज्य अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी अध्यक्षीय मनोगतातून शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली। काय 4 तास असा कार्यक्रम होणार, सगळ्यांचे चेहरे वगैरे बघितले आपण वेगळ्या वातावरणात पण जाणत आहोत। याचं असं कारण आहे की मी माझा थोडंसं टेन्शन मुक्त होते। माझे शाळेच्या पासून प्राध्यापक आणि यांच्याबरोबर इतकी चांगले रिलेशन आहे। म्हणजे मला खरंच तुमच्या लोकांचं कौतुक वाटतं की काय कशा आहेत मातीत तुम्ही बनलेले आहेत हे मला कळतं। आणि अजून शिक्षक वगैरे अशा लेवलला म्हणजे माझ्यासारख्या विद्यार्थी जर घडवू शकले तर मी खऱ्या अर्थानं त्यांना माझ्या शिक्षकांना मी तुमच्या लोकात बघतो मी खऱ्या अर्थानं। पण माझं शाळेत मी आता इथे बसल्यानंतर म्हणजे मला सगळं मी ते आठवत होतो, पण मला अचानक ते सगळं शाळेत आठवायला। 8वी ते 10वी मी महिन्याचे 20 दिवस वर्गात राहिलो होतो। मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी शिक्षकांना शुभेच्छा देताना भविष्यात मनसेचा शिक्षक आमदार राहील अशी ग्वाही दिली। एवढं सगळं काम करत असताना पहिल्यांदा परीक्षेतून पास व्हायचं, शिक्षक व्हायचं आणि पुन्हा एकदा परीक्षा द्यायची टीईटीच्या माध्यमातून। पण आता टीईटीचा विषय बरेच दिवस झाला चाललाय, मी पण ऐकतोय। पण ह्याच्यामध्ये हा टीईटीचा विषय विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये मांडण्यासाठी आपल्यातला एखादा माणूस लागतो ना। पण ज्या शिक्षक आमदारांना तुम्ही याच्या अगोदर निवडून दिले ते नक्की काय काम करतात त्याचा देखील आपल्याला कुठेतरी विचार करण्याची वेळ आली आहे। कारण शिक्षक आमदारांचं मतदान आलं, आता मला वाटतं आहेच की आता तुमचं पदवीधर शिक्षक आमदारांचं मतदान आहे, मग तुमची नोंदणी हे ते मिळाले त्याचं चालू आहे। मग ज्यांना तुम्ही याच्या अगोदर निवडून दिलंय त्या लोकांनी टीईटीचा विषय त्या वरच्या दोन्ही सभागृहात घेतला का याचा देखील कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे। कारण ते पारंपरिक तेच आमदार तेच लोक आणि शिक्षकांचे प्रश्न आहेत तसेच आहेत। मग हाके सरांसारखा एखादा आमदार पाठवावा असं तुम्हाला वाटत नाही का? त्याच लोकांना किडा लावलाय का? आणि आपल्यातला पण आपल्या घरातला आपला सर्वसामान्य माणूस, तुमच्यासाठी काम करणारा माणूस, तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप देणारा माणूस जर आपला तिथे गेला तर टीईटीचा रद्दच होईल ना। या प्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, जयवंत हक्के, सुधाकर तांबोळी यांनी आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या। शिक्षकांच्या कार्याचा कुठेतरी गौरव व्हावा। आजच्या या ऑनलाईनच्या किंवा तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शिक्षक अतिशय दबत चाललेला आहे। आपण बघतोय, आपण शिक्षक म्हणून बरेच वेळेला काम करत असतो। काम करत असताना ज्या काही अडचणी येतात, ज्या काही समस्या येतात त्या समस्या सगळ्या आपण अंगावर घेतोय आणि हे घेत 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 आपलं काम ज्ञानाचं काम आपण चालू ठेवतोय। आज शिक्षक हा ज्ञानदाता म्हणून आहे का
हा विचार करण्याची गरज आहे. गुरुच्या बद्दल बोलणं ही एक आदराची गोष्ट असते. मला एकच आठवतंय की आमच्या फॅमिलीमध्ये जेव्हा आम्ही लहान होतो, कुटुंब आमचं मोठं होतं, मग आमचे मोठे काका अभ्यास घ्यायचे. मग ते अभ्यास घेताना म्हणायचे, तुम्हाला शाळेत काय शिकवते पहिला मला नीट सांग, ते शिकवतात का नाही, काय शिकवते. तर तिने म्हणायचे की सगळ्यात अगोदर जर काय असेल आजपर्यंत मला कळतंय तर तुमचे पाढे पाठ झाले पाहिजे म्हणायचे. आणि शिक्षक वेळ लागवणार आणि घरात वेळ लागणार. पाढे ती बी असे की पावती खिडकी सुद्धा पाठ व्हायला पाहिजे म्हणायचे. मी म्हणालो नाही, आता हे पावती खिडकीचा तर विषयच नाही राहिला काका. काय नाही म्हणले, आज जे आम्ही उभारलो ते फक्त म्हणजे पाढे पाठ ज्या वेळेला आम्हाला ते शिक्षण मिळालं त्या शिक्षणामुळे आम्ही उभारलो. कार्यक्रमाचं प्रास्ताविक संतोष कुमार घोडके, तर सूत्रसंचालन गीतांजली कोले आणि आभार वीरसंगप्पा भोज यांनी मानले. या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेचे विश्वास गजभार, प्रकाश कोळी, मनोज साळुंखे, सचिन पाटील, मंगल मुळीक, प्रभाकर कारंडे, भानूर सर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.